नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण बघूया वर्गमूळ आणि अपूर्णांक जेव्हा एकत्र येतात तर अपूर्णांकांचे वर्गमूळ कसे काढायचे. टेक्निक तर एकदम सोपी असते, पण आपण उगाचच घाबरून जातो. तर आता इथे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे. वर्गमुळामध्ये 110 पूर्णांक 1/4 अंश किती आहे, 1/4 इज इक्वल टू किती, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण कसं कॅल्क्युलेट करू, परत एकदा आपण लिहून घेऊ. वर्गमुळामध्ये 110 1/4 बरोबर. ह्याला अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये कन्व्हर्जन आपल्याला पहिले करून घेतलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण कसं कन्वर्ट करणार, अंडर द रूट. आपल्याला माहिती आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि जे काय प्रोडक्ट येईल त्याच्यामध्ये हे ॲड केलं जातं. म्हणजे किती होणार, 110 गुणिले 4 किती झालं, 410. 410 अधिक 1 410 गुणिले 4 440. 440 अधिक 1 441. 441 डिवायडेड बाय 4 बरोबर. आता गणित म्हटलं की आपल्याला पाढे, वर्गमूळ, घनमूळ बाय हार्ट असलेच पाहिजेत, पाठ असलेच पाहिजेत. त्यामुळे काय होतं, तर आपण कॅल्क्युलेशन पटापट करू शकतो. तर आता आपल्याला वर्गमूळ आणि घनमूळ पाठ असल्यामुळे आपण लगेच सांगू शकू की 441 हा 21चा वर्ग आहे आणि 4 जो आहे हा 2चा वर्ग आहे. या स्टेपची काहीही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरून आन्सर लिहू शकता की 440चं वर्गमूळ म्हणजे किती येणार, 21 आणि 4चं वर्गमूळ किती येणार, तर 2. हे डायरेक्ट पण आपण लिहू शकतो. पण जे कोणी नवीन स्टार्ट करत आहेत किंवा अजून ज्यांना समजत नाही आहे त्यांच्यासाठी आपण ही सिम्पलेस्ट मेथड केली बरोबर. तर अंडर द रूट वर्गमुळामध्ये 110 1/4 ह्याचा आन्सर काय आला, 21 डिवायडेड बाय 2 बरोबर. अशाच साध्या सोप्या शुद्ध मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला मॅथ्स, गणित ह्यामधले क्वेश्चन्स आन्सर्स बघायचे असतील, वेगवेगळे गणितं पाहायची असतील, तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे फिलो मॅथ्स स्टार. धन्यवाद.